Hello dear friends, welcome back to my YouTube channel Learn with Meena Gorde. Today we are going to learn about DNA packaging. आजच्या व्हिडिओमध्ये आपण DNA पॅकेजिंग हे DNA हा न्यूक्लियसमध्ये कशा प्रकारे पॅक केला जातो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. पहा, या अगोदर आपण DNA इज अ जेनेटिक मटेरियल, DNA हे जेनेटिक मटेरियल आहे आणि ते प्रूव्ह करण्यासाठी आपण 3 एक्सपेरिमेंट शिकलो. त्यामध्ये ग्रिप एक्सपेरिमेंट आपण शिकलो. त्यामध्ये स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया या बॅक्टेरियाचा वापर करून हे DNA जेनेटिक मटेरियल त्याला ग्रिप यांनी नाव दिलं, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असं नाव दिलं. नंतर त्यापुढं आयवेरी, मायक्लॉड आणि मायकार्टी या तिघांनी मिळून एक्सपेरिमेंट केला आणि त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं का DNA इज अ जेनेटिक मटेरियल. आणि मग मात्र त्यावरती सगळे जे सायंटिस्ट होते त्यावरती त्याला सहमत नव्हते आणि म्हणून शेवटी त्यावरती हर्शे आणि चेस यांनी प्रूव्ह करून दाखवलं का जेनेटिक मटेरियल म्हणजेच DNA आहे, प्रोटीन नाही. मग अशा प्रकारे आपण जेनेटिक मटेरियल हे DNA आहे हे प्रूव्ह करण्यासाठी आपण 3 एक्सपेरिमेंटचा स्टडी केला. पहा, आता यापुढं आपण DNA पॅकेजिंग हा घटक आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. पहा, तर चला सुरू करूया DNA पॅकेजिंग. तर पहा, DNA पॅकेजिंग. DNAचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती आहे. DNA म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. यामध्ये काय असते, या DNA दॅट इज अ डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. याच्यामध्ये रायबोन्यूक्लिक ॲसिड आहे म्हणजे याच्यावरती DNA वरती निगेटिव्ह चार्जेस असतो. पहा, त्यामध्ये ॲसिड म्हणजे कोणते ॲसिड असते, फॉस्फरिक ॲसिड. पहा, मग आता हा जो DNA पॅकेजिंग आहे त्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो DNA आहे पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक्समध्ये शिकणार आहोत. जे प्रोकॅरियोटिक्स आणि युकॅरियोटिक्सचे जे ऑर्गॅनिझम असतात त्यामध्ये हा DNA आहे, हा DNA कशा प्रकारे पॅक केला जातो ते आपण शिकणार आहोत. पण आजच्या व्हिडिओमध्ये प्रोकॅरियोटिक जे ऑर्गॅनिझम असतात ते ऑर्गॅनिझममध्ये हा जो DNA आहे तो कशा प्रकारे पॅक केला जातो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. पहा, मग त्यामध्ये आता प्रोकॅरियोटिक तुम्हाला 2 टाईप माहिती आहे ऑर्गॅनिझमचे, प्रोकॅरियोटिक्स आणि युकॅरियोटिक्स. या प्रोकॅरियोटिक्समध्ये जे सेल असतात ते कसे असतात, अनडेव्हलप्ड सेल असतात आणि युकॅरियोटिकमध्ये कसे असतात, डेव्हलप्ड सेल असतात. त्यामध्ये प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये जे न्यूक्लियस असतो तो वेल डेव्हलप्ड नसतो, अनडेव्हलप्ड असतो. आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये हा न्यूक्लियस जो असतो तो कसा असतो, डेव्हलप्ड न्यूक्लियस असतो. मग त्यामध्ये त्या न्यूक्लियसवरती न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतो, त्यामध्ये न्यूक्लिओलस असतो. नंतर जे क्रोमोझोम जे असतात ते न्यूक्लियसमध्ये असतात. तर अशा प्रकारे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये जो न्यूक्लियस असतो तो कसा असतो, वेल डेव्हलप्ड असतो. परंतु हे जे आपण आता DNA पॅकेजिंग शिकणार आहोत ते DNA पॅकेजिंग हे प्रोकॅरियोटिक्समध्ये आणि युकॅरियोटिक्समध्ये कसं असतं, वेगळं असतं. पहा, त्यामध्ये DNA हा वेगळा असतो. पण त्यामध्ये DNA हा वेगळ्या प्रकारे पॅक केला जातो. त्यामध्ये प्रोकॅरियोटिक्स जो ऑर्गॅनिझम असतात त्यामध्ये जो DNA असतो तो न्यूक्लिओइड फॉर्ममध्ये असतो आणि तो सायटोप्लाझममध्ये असतो. आणि युकॅरियोटिक जे ऑर्गॅनिझम असतात त्यामध्ये हा जो DNA असतो तो कशामध्ये असतो, न्यूक्लियसच्या आतमध्ये असतो. पहा, हा फरक लक्षात ठेवा. प्रोकॅरियोटिक्समध्ये आणि युकॅरियोटिक्समध्ये हा DNA हा वेगळा असतो. प्रोकॅरियोटिक्समध्ये हा DNA असतो हा न्यूक्लिओइड फॉर्ममध्ये असतो. पहा, म्हणजे तो सायटोप्लाझममध्ये असतो. आणि युकॅरियोटिक जे ऑर्गॅनिझम असतात त्याच्यामध्ये हा जो DNA असतो तो न्यूक्लियसच्या आतमध्ये असतो. पहा, कारण त्यामध्ये जे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये कसा असतो, डेव्हलप्ड न्यूक्लियस असतो. पहा, मग त्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते, न्यूक्लिओलस असतो. त्यामध्ये न्यूक्लियसच्या आतमध्ये जे क्रोमोसोम असतात दॅट इज अ जेनेटिक मटेरियल म्हणजे DNA असतं. पहा, तर अशा प्रकारे हा डिफरन्स लक्षात ठेवा. म्हणजे त्यामध्ये प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असं काय म्हणतात, प्रिमेटिव्ह ऑर्गॅनिझम, आणि इकडे कसे असतात, डेव्हलप्ड ऑर्गॅनिझम असतात. पहा, मग त्यामध्ये हे जे क्रोमोसोम असतात, क्रोमोसोम किंवा जेनेटिक मटेरियल आहे ते कशा प्रकारे हे फिट करतात. पहा, हे DNA मध्ये या न्यूक्लियसमध्ये म्हणजे DNA किंवा जेनेटिक मटेरियल किंवा जे क्रोमोसोम असतात ते कशा प्रकारे फिट केलं जातं ते आपण पाहणार आहोत. पहा, आता समजा, आता पहा DNA पॅकेजिंग.
यामध्ये अगोदर आपण इंट्रोडक्शनचा भाग पाहूया. त्यामध्ये लेंथ ऑफ द DNA डबल हिलिक्स मॉलिक्यूल इन ए टिपिकल मॅमेलियन सेल इज अप्रॉक्सिमेटली 2.2 मीटर. आता हे जे DNA आहे हा डबल हिलिक्स आहे. तुम्हाला माहिती आहे DNA हा डबल स्टँडर्डचा DNA आहे. त्याची जी लेंथ आहे ती लेंथ किती आहे 2.2 मीटर आहे. पहा किती आहे 2.2 मीटर. म्हणजे 1 मीटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. मग हा जो डबल हिलिक्सचा जो DNA आहे त्याची लेंथ किती आहे अप्रॉक्सिमेटली कोणत्या सेलमध्ये मॅमेलियन सेलमध्ये अप्रॉक्सिमेटली किती आहे 2.2 मीटर आहे. पहा या डबल DNA डबल हिलिक्स मॉलिक्यूलची. and this can be worked out simply by multiplying the total number of base pair with the distance between the conjugative base pair. This can be worked out simply by multiplying. आणि मग याच्यावरती काय केलंय बरेच सायंटिस्टनी त्यावरती रिसर्च करता. पहा मग त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये जो डबल हिलिक्स आहे DNA त्याच्यामध्ये काय असतात नायट्रोजन बेस पेरिंग असतात. डबल स्टँडिंग नायट्रोजन बेस असतात. पण त्यामध्ये काय असते पेरिंग असते. त्यामध्ये नायट्रोजनस बेस ॲडेनाईन ग्वानिन सायटोसिन आणि थायमिन. त्यामध्ये हे डबल स्टँडर्डचे त्यामध्ये हे न्यूक्लिओटाईड असतात आणि नायट्रोजन बेस असतात. नायट्रोजन न्यूक्लिओटाईड त्यामध्ये नायट्रोजन बेस असतात. फॉस्फरिक ॲसिड आहे आणि यामध्ये DNA मध्ये डिऑक्सिरायबोज शुगर असते. आणि हे जे न्यूक्लिओटाईड असतात म्हणजे नायट्रोजन बेस असतात त्या नायट्रोजन बेस त्यामध्ये ॲडेनाईन ग्वानिन सायटोसिन थायमिन त्या दोन नायट्रोजन आपण जर बेस घेतले त्यामध्ये जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्स त्यामध्ये मल्टिप्लाय केलं जातं. बाय मल्टिप्लाइंग द टोटल नंबर ऑफ बेस पेयर विथ डिस्टन्स बिटवीन द कॉन्जुगेटिव्ह बेस पेयर. म्हणजे टोटल पेयर नंबर ऑफ बेस पेयर विथ डिस्टन्स बिटवीन द बेस पेयर. म्हणजे टोटल नंबर ऑफ जेवढे बेस पेयर आहेत तेवढे आणि त्या दोन बेस पेअरमधलं डिस्टन्स यांचं मल्टिप्लिकेशन केलं जातं. पहा यावरती बरेच सायंटिस्ट त्यावरती रिसर्च केलेला आहे. आता जेवढी आपल्याला माहिती दिलेली आहे तेवढी आपण फक्त लक्षात ठेवावी. पहा आता नेक्स्ट आहे अप्रॉक्सिमेट साईज ऑफ टिपिकल न्यूक्लियस इज 10⁻⁻6 मीटर. आता जो साईज आहे टिपिकल न्यूक्लियस टिपिकल त्याचा अर्थ काय आहे जशी रचना पाहिजे तशी जर रचना असेल त्याला काय वर्ड वापरला जातो टिपिकल हा शब्द वापरला जातो. जो टिपिकल न्यूक्लियस आहे त्याची जी साईज आहे अप्रॉक्सिमेटली ती किती आहे 10⁻⁶ मीटर आहे. पहा अप्रॉक्सिमेटली साईज कशी आहे टिपिकल न्यूक्लियसची 10⁻⁶ आहे. पहा मग आता हा या टिपिकल न्यूक्लियसची साईज किती आहे 10⁻⁶ आहे. पहा न्यूक्लियसची आणि सेलची किती आहे 2.2 मीटर आहे. पहा 10⁻⁶ म्हणजे काही अगदी छोटं असतं. पहा मग आता एवढी सेल आहे त्या सेलची जी लेंथ आहे ती एवढी आहे 2.2 मीटर आणि आपला जो न्यूक्लियस आहे तो फक्त एवढा छोटा आहे 10⁻⁶ आहे. आणि ह्या DNAची जी लेंथ आहे 2.2 मीटर आहे. पहा त्याचा जर आपण हा DNA माहिती असतो DNA कुठं असतो या जी सेल असते त्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये आहे. पहा या सेलच्या न्यूक्लियसमध्ये आहे आणि एवढी सेल आहे 2.2 मीटरचा एवढा DNA आहे त्याची लेंथ आहे. एवढा मोठा DNA आहे 2.2 मीटर आणि एवढा DNA आपल्याला फक्त या न्यूक्लियसची किती आहे साईज अप्रॉक्सिमेटली 10⁻⁻6 मीटर आहे. एवढ्या छोट्या न्यूक्लियसमध्ये आपल्याला हा एवढा DNA हा एवढा मोठा DNA आपल्याला बसवायचा आहे. मग तो कशा प्रकारे बसवला जाईल पहा. कारण हे न्यूक्लियस आता प्रत्येक जर आपण सिंगल सेल पाहिली सिंगल सेल आपल्याला काय डोळ्याने दिसत नाही. त्या सिंगल सेलचा जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला मायक्रोस्कोपचा वापर करायचा असतो. आणि मग एका सिंगल सेलमध्ये काय असतो न्यूक्लियस असतो. पहा एका सिंगल सेलमध्ये काय असतो न्यूक्लियस आणि त्या न्यूक्लियसमध्ये काय असतो हा DNA असतो. पहा एका सिंगल सेलमधला न्यूक्लियस एवढा मोठा आहे. पहा म्हणजे या DNAची लेंथ एवढी मोठी आहे आणि आपली जी बॉडी आहे आपल्या बॉडीमध्ये असे मिलियन्स अशा सेल असतात. पण त्यामध्ये प्रत्येक सेलमध्ये एवढा DNA असेल तर पहा किती DNA असेल. पहा मग आता एका सिंगल सेलमध्ये एका सिंगल सेलच्या न्यूक्लियसमध्ये एवढा DNA आहे. पहा मग आता आपल्याला
त्यामध्ये एवढं सेल आहे, सेलची साईज 2.2 मीटर आहे आणि न्यूक्लियस एवढाच आहे पहा. मग आपल्या एवढ्या छोट्या न्यूक्लियसमध्ये हा काय केला जातो, आपल्याला DNA हा बसवला जातो, फिट केला जातो. मग त्यासाठी कोणत्या प्रकारे टेक्नॉलॉजी वापरली जाते पहा. मग कशा प्रकारे हा एवढा मोठा DNA हा लेनचा हा छोट्या न्यूक्लियसमध्ये फिट केला जातो पहा. मग त्यांनी पुढे सांगितलंय पहा, हाऊ दिस लॉंग DNA मॉलिक्यूल कॅन बी दन accumulated in such a small nucleus and therefore must be condensed. आणि मग एवढा DNA मॉलिक्यूल आहे ते छोट्याच्या न्यूक्लियसमध्ये बसवला जातो. कशा प्रकारे बसवला जातो, कंडेन्स्ड म्हणजे काय, एवढा मोठा DNA असेल, एवढा DNA असेल, एवढा छोटा मोठा DNA हा काय केला जातो, कंडेन्स म्हणजे काय, त्याची साईज काय केली जाते, छोटी केली जाते, श्रिंक केली जाते पहा, कमी केली जाते. अँड कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड, आणि मग त्याचं कॉइलिंग केलं जातं, नंतर सुपर कॉइलिंग केलं जातं. अँड टू फिट इनसाइड सच स्मॉल न्यूक्लियस, आणि मग नंतर तो एका छोट्या स्मॉल न्यूक्लियसमध्ये तो DNA मॉलिक्यूल हा फिट केला जातो पहा. लक्षात ठेवा. हे झालं त्याचं इंट्रोडक्शन आपण पाहिलं, DNA पॅकेजिंग. आता आपल्याला या DNA जे पॅकेजिंग आहे हे पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक्स आणि यूकॅरियोटिक्समध्ये आपण शिकणार आहोत. तर आज आपण पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक्समध्ये, प्रोकॅरियोटिक जे ऑर्गॅनिझम असतात ते ऑर्गॅनिझममध्ये हा जो DNA आहे त्याचं पॅक कशा प्रकारे तो फिट केला जातो न्यूक्लियसमध्ये, ते आपण आज शिकणार आहोत पहा. पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक्समध्ये कशा प्रकारे हा DNA पॅक केला जातो ते आपण आज शिकणार आहोत पहा. आता प्रोकॅरियोटिक्समध्ये तुम्हाला सांगितलं, प्रोकॅरियोटिक जे ऑर्गॅनिझम असते त्यामध्ये कसे असतं, न्यूक्लियसमध्ये सेल कशी असते, अनडेव्हलप्ड सेल असते, अनडेव्हलप्ड न्यूक्लियस असतो. यूकॅरियोटिक्समध्ये डेव्हलप्ड न्यूक्लियस असतो, त्या न्यूक्लियर मेम्ब्रेन असते, न्यूक्लिओलस असतात, असे पार्ट असतात पहा. मग याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक्समध्ये हा कसा असतो, अनडेव्हलप्ड न्यूक्लियस असतो पहा. मग पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक्समध्ये त्यांनी काय सांगितले पहा, इन प्रोकॅरियोटिक्स लाईक ई कोलाई म्हणजे इसेन्शियल कोलाई, सेल साइज इज ऑलमोस्ट 2 to 3 मायक्रॉन लॉंग. ह्या जो ई कोलाई नावाची जी बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक्सचे एक्झाम्पल त्यांनी घेतले, ई कोलाई, त्याची जी साईज जी आहे त्याची साईज कशी आहे, सेल साईज किती आहे, 2 to 3 मायक्रॉन. सेल साईज किती आहे ई कोलाईची, 2 to 3 मायक्रॉन लॉंग आहे पहा. सेलची साईज किती आहे, 2 to 3 मायक्रॉन एवढी लॉंग आहे पहा. मग आता 1 मायक्रॉन तुम्हाला माहिती आहे, 1 मायक्रॉन म्हणजे 10⁻⁻⁶ मीटर. म्हणजे पहा मायक्रॉन म्हणजे किती स्मॉल असेल पहा ती. अरे लक्षात, एवढी एका त्या सेलची एवढी साईज आहे पहा. नंतर दे डू नॉट हॅव वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. या प्रोकॅरियोटिक्समध्ये हा वेल डेव्हलप्ड डू नॉट हॅव वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असतो पहा. वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नसतो, त्याला न्यूक्लियर मेम्ब्रेन पण नाही, न्यूक्लिओलस पण नाही, फक्त न्यूक्लिओइडच्या फॉर्ममध्ये हा DNA असतो पहा. आणि हा DNA हा सायटोप्लाझममध्ये असतो. द न्यूक्लिओइड इज स्मॉल. पहा आता त्यांनी सांगितले हा जो न्यूक्लिओइड आहे स्मॉल आहे, सर्क्युलर आहे, हायली फोल्डेड नेक्ड रिंग ऑफ DNA and which is 1100 मायक्रॉन लॉंग इन पेरीमीटर. हा जो न्यूक्लिओइडच्या फॉर्ममध्ये हा जो DNA आहे तो स्मॉल आहे, सर्क्युलर आहे, नंतर फोल्डेड फॉर्ममध्ये आहे. नंतर त्याची जी लेंथ आहे पहा, टोटल पेरीमीटर म्हणजे काय, त्याची टोटल लेंथ किती आहे, 1100 मायक्रॉन. किती आहे त्याची, 1100 मायक्रॉन लॉंग आहे पहा एवढा. ते लक्षात, सेलची साईज किती आहे, 2 to 3 मायक्रॉन एवढी सेलची साईज आहे. आणि हा जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस किती आहे, 1100 मायक्रॉन एवढा न्यूक्लियस आहे.
एवढा हा DNA आहे पहा. मग आता एवढा DNA आहे, एवढा 1100चा एवढा मायक्रॉनचा DNA आपल्याला एवढ्या छोट्या सेल साईजमध्ये आपल्याला बसवायचं आहे. सेल साईज पहा किती छोटी आहे, 2 to 3 मायक्रॉन एवढीच आहे. आणि एवढ्या छोट्याच्या सेलमध्ये आपल्याला एवढा मोठा DNA आपल्याला बसवायचा आहे. मग तो कशा प्रकारे बसवला जातो पहा. मग त्यामध्ये 1100 मायक्रॉन लॉंग इन पेरीमीटर टोटल लेंथ आहे पहा एवढी 1100 मायक्रॉन कंटेनिंग अबाउट 4.6 मिलियन्स बेस पेअर. आणि याच्यामध्ये किती बेस पेअर आहे, 4.6 मिलियन एवढे बेस पेअर आहे पहा. बेस पेअर म्हणजे नायट्रोजनस बेस पेअर, त्यामध्ये ॲडेनाईन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. त्यामध्ये हा जो DNA आहे त्यामध्ये ॲडेनाईन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन हे नायट्रोजन बेस असतात. आणि RNA मध्ये थायमिन ऐवजी फक्त काय असतो, युरेसिल असतो. पण एवढा फरक आहे, थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरेसिल. RNA मध्ये युरेसिल असतो थायमिन ऐवजी, आणि DNA मध्ये थायमिन असतो पहा. एवढा डिफरन्स आहे पहा. याच्यामध्ये 4.6 एवढे बिलियन्सचे बेस पेअर आहेत पहा. मग एवढा मोठा आपल्याला 1100चा एवढा लॉंग DNA आहे, तो एवढे आपल्या छोट्याच्या सेल साईजमध्ये आपल्याला फिट करायचा आहे पहा. मग तो कशा प्रकारे बसवला जातो पहा. आता तिने सांगितले पहा, 1100 मायक्रॉन लॉंग nucleoid is to be fitted or packaged into a cell which is hardly 2 to 3 मायक्रॉन लॉंग. एवढा 1100 मायक्रॉनचा एवढा DNA आहे, न्यूक्लिओइड आहे, तो आपल्या एवढ्या छोट्याशा सेलमध्ये 2 to 3 मायक्रॉन एवढ्या छोट्याशा सेलमध्ये आपल्याला बसवायचा आहे पहा. मग कशा प्रकारे बसवला जातो पहा. मग आता तिने सांगितले पहा, हा जो DNA आहे हेच द निगेटिव्हली चार्ज DNA बिकम सर्क्युलर. आता हा जो DNA आहे तो कसा असतो, त्यावरती कोणता चार्ज असतो, निगेटिव्हली चार्ज असतो पहा. का बरं, कारण DNAचा लॉंग फॉर्म काय, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. याच्यामध्ये काय ॲसिड आहे, कोणतं ॲसिड आहे, फॉस्फरिक ॲसिड आहे. आणि ॲसिड असल्यामुळे हा जो DNA मॉलिक्यूल असतो त्याच्यावरती कोणता चार्ज असतो, निगेटिव्हली चार्ज हा DNA मॉलिक्यूल आहे पहा. मग हा सर्क्युलर आहे पहा. मग आता हा जो DNA आहे तो आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे, आपल्याला एवढ्या छोट्या सेलमध्ये आपल्याला बसवायचा आहे. मग हा जो DNA मॉलिक्यूल आहे हा बिकम्स सर्क्युलर. हा कसा केला जातो, हा सर्क्युलर फॉर्ममध्ये हा DNA मॉलिक्यूल केला जातो पहा, सर्क्युलर फॉर्ममध्ये. आता समजा आपल्याला माहिती आहे आपला रुमाल, आपला असा रुमाल आपण स्ट्रेच केला तर किती लांब असतो पहा, आलं लक्षात. आणि तोच आपण रुमाल जर आपण फोल्डेड फॉर्ममध्ये केला, आपण असा राऊंडेड फॉर्ममध्ये केला, तिथे साईज काय होते, कमी होते पहा. मग त्याप्रमाणे एवढा हा जो DNA मॉलिक्यूल लॉंग आहे तो आपण काय केला, सर्क्युलर फॉर्ममध्ये केला तर तो काय होतो, समजा निम्मा होतो पहा. मग हा जो DNA मॉलिक्यूल आहे बिकम सर्क्युलर आणि रिड्युसिंग द साईज टू 350 मायक्रॉन इन डायमीटर. आणि मग हा जो DNA मॉलिक्यूल आहे हा लॉंग आहे, स्ट्रेचेबल, हा काय केला आपण सर्क्युलर फॉर्ममध्ये केला, त्याची साईज किती होते, 350. किती होते, 350 मायक्रॉन. किती होते, मायक्रॉन इन डायमीटर पहा. हाच DNA मॉलिक्यूल एवढा मोठा आहे, 1100 मायक्रॉनचा एवढा आहे. आणि तो आपण सर्क्युलर फॉर्ममध्ये केला तो किती होतो, 350 मायक्रॉन एवढा होतो पहा. तुम्हाला सांगितलं उदाहरण, रुमाल जर आपण असा हे केला, आपण ताणला तर रुमालची साईज काय होते, वाढते पहा. आणि मग तोच रुमाल असा आपण फोल्डेड फॉर्ममध्ये केला, आपण गोल केला, त्याची साईज काय होते, कमी होते पहा. आता या सर्क्युलर फॉर्ममध्ये केला, रिड्युसिंग द साईज टू 350 मायक्रॉन इन डायमीटर. त्याची साईज काय झाली, 350 मायक्रॉन एवढी झाली पहा. कारण हा जो कॉईल DNA आहे तो आपण सर्क्युलर फॉर्ममध्ये काय केला, फोल्ड केला, मग त्याची साईज किती झाली, 350 मायक्रॉन एवढी झाली पहा, डायमीटर. आता पुढे त्यांनी काय सांगितलं बघा, दिस इज फर्दर रिड्यूस टू 30 मायक्रॉन इन डायमीटर बिकॉज द फोल्डिंग लूपिंग 40 to 50 डोमेन्स आर फॉर्म. आता एवढा 350 मायक्रॉनचा एवढा DNA आहे पहा. मग आता आपल्याला काय करायचे, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, हा जो सर्क्युलर फॉर्मचा DNA आहे याच्यापासून काय फॉर्म होतात, डोमेन्स किंवा लूप तयार होतात. ते किती लूप्स तयार होतात, 40 to 50 लूप्स तयार होतात पहा. आणि मग ते कशा प्रकारे लूप्स होतात पहा.
This is further reduced to 30 micron in diameter because of folding looping. काय केलं आपण, फोल्ड किंवा लूप तयार केले, त्याची साईज काय होते, कमी होते. पहा कशा प्रकारे लूप्स केले जातात. पहा त्याच्यामध्ये इथे असे लूप दाखवलेले आहेत. मी किती 1 2 3 4 5 6 मी 6 लूप काढलेले आहे. पण असे या सर्क्युलर फॉर्म हा DNA त्याचे जर आपण लूप तयार केले, डोमेन्स किंवा लूप तयार होतात. ते किती तयार होतात, 40 to 50 लूप्स तयार होतात. पहा आता इथं मी 6 काढलेले आहेत, परंतु हा जो DNA त्याच्यापासून 40 to 50 लूप्स तयार होतात. पहा या सर्क्युलर फॉर्म मध्ये आपल्याला तो किती लूप्स तयार केले तर आपण तो किती होतो, फक्त 30 मायक्रॉन एवढा होतो. पहा याचे जर डोमेन्स किंवा आपण लूप्स तयार केले तर त्याची जी साईज आहे ती किती होते, 30 मायक्रॉन एवढी होते. पहा असे लूप्स किंवा डोमेन तयार केले. पहा त्यापासून हे जे लूप्स आहे ते 40 to 50 लूप्स आर फॉर्म. इथं मी 6 काढलेले आहे, परंतु एका DNA जो मॉलिक्यूल आहे ते एका DNA मॉलिक्यूल पासून किती 40 to 50 लूप्स किंवा डोमेन तयार होतात. पहा आणि त्याची साईज आहे 350 वरून किती होते, फक्त 30 मायक्रॉन एवढी साईज होते. पहा एकदम छोटा DNA तयार होतो. पहा मग त्यामध्ये हे जे याच्यामध्ये काय केलं जातं, पहा फॉर्मेशन ऑफ लूप्स इज असिस्टेड बाय RNA कनेक्टर. याला काय जोडलं जातं, हे लूप्स तयार होतात. पहा याच्यामध्ये प्रोटीन्स ऍड केले जातात. पहा तर याच्यामध्ये हे लूप्स तयार करण्यासाठी जे प्रोटीन्स असतात त्याला ऍड करायचे असतात. प्रोटीन ऍड केले किंवा बाहेरून प्रोटीन मॉलिक्यूल याच्यामध्ये ऍड करतात डोमेन तयार होताना. आणि मग हे प्रोटीन हे काय करतात, हे जे लूप्स आहेत हे लूप्स म्हणजे DNA मॉलिक्यूल असतात त्याला काय करतात, ते आतमध्ये असे ढकलतात. पहा अरे लक्षात, आतमध्ये ढकलतात. आतमध्ये DNA आहे तो काय होतो, हा आतमध्ये असा शिफ्ट होतो, आतमध्ये घुसतो, बाहेर येत नाही, तो आत जातो. पहा आणि मग हे जे लूप्स असतात या लूप्सला काय कनेक्ट केलेले असतात, हे काय दाखवलेले आहे, हे लूप दाखवलेले आहे. पहा आणि याच्यामध्ये जे दाखवलेलं आहे ना, याच्यामध्ये काय कनेक्ट, याच्यामध्ये हे RNA कनेक्टर यामध्ये ऍड केले जातात. पहा RNA कनेक्टर्स. कारण का तर हे जे लूप्स तयार झालेले आहे हे लूप्स पुन्हा हे खोलू नये म्हणून, म्हणजे असं एवढ्या फॉर्ममध्ये DNA आहे तो पुन्हा ओपन होऊ नये म्हणून हे जे लूप्स न खोलण्यासाठी याला RNA कनेक्टर असे जोडलेले असतात. पहा म्हणजे ते आत आलेले असतात, ते पुन्हा बाहेर न जाण्यासाठी हे लूप्स आहेत ते असे आत गेलेले असतात, ते बाहेर न येण्यासाठी याला RNA असे कनेक्टेड असे जोडलेले असतात. पहा ते लक्षात, RNA कनेक्टेड त्याला जोडलेले असतात. किंवा हे लूप्स म्हणजे हे जे आहे ते पुन्हा खुलू म्हणजे ओपन होऊ नये म्हणून. आणि each domain is further coiled and super coiled, therefore reducing the size down to 2 micron in diameter. आणि मग हे जे कॉइलिंग आहे हे जे लूप्स तयार झालेले आहे त्यांच्यामध्ये परत काय होते, कॉइलिंग अँड सुपर कॉइलिंग होतं. पहा असे जे लूप्स तयार झालेले आहे त्याच्यामध्ये परत काय होते, असे कॉइलिंग होतं. पहा अरे लक्षात, असं परत कॉइलिंग अँड सुपर कॉइलिंग अशा प्रकारे याच्यामध्ये होते. आणि मग त्याची जी साईज आहे 30 मायक्रॉन, फक्त ती किती होते, 2 मायक्रॉन इतकी होते. पहा ते लक्षात, असं सुपर कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग केल्यामुळं याची जी 30 मायक्रॉन एवढी जी साईज आहे ती फक्त 2 मायक्रॉन वरती येते. पहा सुपर कॉइलिंग. आणि मग हे कॉइलिंग अँड सुपर कॉइलिंग रिड्युसिंग द साईज डाऊन 2 मायक्रॉन इन डायमीटर, 2 मायक्रॉन एवढी डायमीटर होते. पहा आणि दिस कॉइलिंग इज पॅकेजिंग इज असिस्टेड बाय पॉझिटिव्हली चार्ज HU प्रोटीन. आता हे जे कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग आहे या सुपर कॉइलिंग आणि कॉइलिंग होण्यासाठी त्याला 2 एन्झाईम आणि 1 प्रोटीन त्याला मदत करतात. पहा 2 एन्झाईम कोणते आहेत, त्यामध्ये एका एन्झाईमचं नाव आहे DNA गायरेस आणि दुसऱ्या एन्झाईमचं नाव आहे DNA टोपोआयसोमरेस. हे 2 एन्झाईम्स त्याला मदत करतात कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग होण्यासाठी. आणि एक HU प्रोटीन, हिस्टोन प्रोटीन HU आहे. पहा
ते एक प्रोटीन हे मदत करतं पहा. हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन, HU बाइंडिंग प्रोटीन आहे. हे हिस्टोन प्रोटीन सारखंच दिसतं परंतु ते हिस्टोन प्रोटीन नाही आहे पहा. नंतर हे दोन एन्झाईम्स त्याला मदत करतात पहा फॉर मेंटेनिंग सुपर कॉइल्ड स्टेट. मग त्यामध्ये हे जे DNA गायरेचं एन्झाईम आहे ना, हे DNA गायरेचं एन्झाईम काय आहे, हे DNAची कॉइलिंग करणे, कॉइलिंग आणि सुपर कॉइल. जशी आपली लाईक टेलिफोन वायर असते पहा आपल्या घरामध्ये, जसे जुन्या काळाची जसे आपला लँडलाईनचा मोबाईल होता त्याला कशी असते कॉइलिंग होती पहा. कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग केली जाते. आणि मग हे करण्यासाठी कोण मदत करतं, DNA गायरेस हे एन्झाईम्स मदत करतं पहा. टेलिफोन वायर सारखी अशी ही लूप्स तयार होतात पहा. आणि मग दुसरे एन्झाईम कोणते, DNA टोपो आयसोमरेज. याचं काय फंक्शन आहे, तर DNA टोपो आयसोमरेज हे काय करतं एन्झाईम, तर हे जे कॉइलिंग किंवा सुपर कॉइलिंग आहे, ही कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग रिलॅक्स करण्याचं काम करतं पहा. किंवा ही जी कॉइलिंग किंवा सुपर कॉइलिंग आहे जी टाईट जर झाली तर टाईट झाल्यामुळे ती काय होते, DNA मॉलिक्यूल काय होतो, ब्रेक्स होऊ शकतो पहा. आणि म्हणून ती जी कॉइलिंग किंवा सुपर कॉइलिंग आहे ती लूज ठेवण्यासाठी DNA टोपो आयसोमरेज मदत करतं पहा. म्हणजे ते सुपर कॉइलिंग हे लूज करण्यासाठी. अँड फॉर मेंटेनिंग सुपर कॉइल्ड स्टेट. आणि हे फॉर मेंटेनिंग सुपर कॉइल्ड स्टेटमध्येच हा DNA पण राहतो पहा. तर अशा प्रकारे याच्यामध्ये आपण पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक्समध्ये शिकलो. अगदी सोपं आहे पहा. समजून घेतल्यानंतर तिने डायग्राम दाखवलेली आहे बुकमध्ये. ती डायग्राम पण समजून घ्यायला जरा अवघड आहे पण ती बरोबर डायग्राम आहे पहा. सर्क्युलर अनफोल्डेड क्रोमोसोम्स आहे पहा 350 मायक्रॉनचा. नंतर त्यावरून 30 मायक्रॉन आहे. नंतर 2 मायक्रॉनचं सुपर कॉइलिंग अँड फोल्डेड क्रोमोसोम दाखवलेला आहे. त्यामध्ये पहा 2 DNA आहे. एक निकडं DNA म्हणजे काय, त्याच्यामध्ये त्याने दाखवलेलं आहे निकडं DNA म्हणजे काय, जो आपल्याला त्याचा यूज करायचा नाही, तो आपल्याला कट करता येतो पहा. निकडं म्हणजे काय, कट करणे, निकडं DNA. नंतर पुढची आहे RNA क्लिवेड. RNA क्लिवेड म्हणजे काय, जे RNA एन्झाईम आहे यासाठी मदत करतं त्याला काय म्हणायचं, RNA क्लिवेड असं म्हणतात. नंतर हे पुढे दाखवलेले आहे पहा पार्शल डीएनएज डायजेशन आणि पार्शल RNAs डायजेशन. याची काही आपल्याला आवश्यकता नाही. ज्यावेळेला तुम्हाला ग्रॅज्युएशन करायचं असेल त्यावेळेला तुम्हाला हे समजेल. परंतु हे जे पार्शल DNA डायजेशन आहे त्यामध्ये जे DNA एन्झाईम असतात त्यासाठी मदत करतात. आणि पार्शली RNA डायजेशन आहे त्यामध्ये RNA एन्झाईम्स त्यामध्ये मदत करतात, त्याला म्हणायचं पार्शल RNAs डायजेशन. तर अशा प्रकारे या पार्शली अनकॉइल्ड क्रोमोसोम दाखवलेला आहे. मग यामध्ये DNA पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक्समध्ये DNA कशा प्रकारे पॅक केला जातो, कशा प्रकारे हा न्यूक्लियसमध्ये हा फिट केला जातो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलोय. DNA पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक्स. DNA आहे जो न्यूक्लियसमध्ये कशा प्रकारे पॅक केला जातो. एवढा मोठा DNA आहे आणि तो न्यूक्लियसमध्ये एवढ्या छोट्या न्यूक्लियसमध्ये कसा फिट केला जातो ते आपण शिकून घेतले. त्याची साईज कमी कमी होत जाते पहा. नंतर शेवटी तो DNAमध्ये 2 मायक्रॉनची एवढी सेलची साईज आहे आणि त्यामध्ये हा 2 मायक्रॉनचा हा DNA काय केला जातो, बसवला जातो पहा. कारण सेलची साईज पण किती आहे, 2 to 3 मायक्रॉन एवढी सेल साईज आहे. आणि हा पण न्यूक्लियर आपण DNA आहे तो आपण एवढा छोटा केला आणि मग तो त्या सेलमध्ये सेलच्या न्यूक्लियसमध्ये तो बसवला जातो. म्हणजे पॅकेज आपण प्रोकॅरियोटिक्समध्ये शिकलोय त्यामध्ये काही न्यूक्लियस नाही पण न्यूक्लिओइड फॉर्ममध्ये हा DNA असतो पण तो न्यूक्लियसमध्ये फिट केला जातो पहा. तर अशा प्रकारे आपण पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक्समध्ये शिकलो आपण. आणि पुढच्या नेक्स्ट व्हिडिओला आपण पॅकेजिंग इन यूकॅरियोटिक्समध्ये हा जो DNA आहे तो कशा प्रकारे फिट केला जातो न्यूक्लियसमध्ये त्याचा आपण स्टडी करणार आहोत. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर जास्तच व्हिडिओ जर आवडला असेल तुमचे जे फ्रेंड्स असतात त्यांना पण शेअर करा. धन्यवाद.